आशेचा किरण, तुम्ही जसे किरण असते, तू होतास आशेचा किरण, तू होतास आनंदाचा निर्झर, निर्झर म्हणजे झरा, तू होतास आशेचा किरण, तू होतास आनंदाचा निर्झर, तू होतास मानवतेचा पुजारी, तू होतास मानवतेचा पुजारी, तू होतास समतेचा पुरस्कर्ता, तू होतास समतेचा पुरस्कर्ता. पण तू आता बदलला, जसं आपण बदलतो ना तसं. तू म्हणजे कोण? आपण सगळेच ना, लक्षात ठेवा. तू म्हणजे ते कोणीतरी आहे असं नाही. तो म्हणजे कोण? तर आम्ही सगळेजण. पण तू आता बदललास. हे कोणतेच गुण दिसत नाही मला, बघा, हे कोणतेच गुण दिसत नाही मला तुझ्या वर्तनात आणि कृतीत. बघा, तुम्ही आशेचा किरण होता, आनंदाचा निर्झर होता, मानवतेचा पुजारी होता, समतेचा म्हणजे समतेचा पुरस्कर्ता होता, पण हे कोणतेच गुण दिसत नाही मला तुझ्या वर्तनात आणि कृतीत. सतत तू काय असतो बाबा? तू काय विचार करतो? तू सतत असतो सतत दुसऱ्याच्या द्वेषात असतो मग्न. तू कसा असतो? तर सतत दुसऱ्यांच्या द्वेषात असतो मग्न. मानवतेचा समतेचा डांगोरा पिटणारा तू, आनंदाचा खळखळणारा निर्झर असणारा तू, मानवतेला कवेत घेणारा तू, बघा, मानवतेला कवेत घेणारा तू पायदळी तुडला. तू काय करतोय आता? या सगळ्या गप्पा मारतोय, या सगळ्याला काय करतोय तू आता? पायदळी तुडवतो. मानवतेला कवेत घेणारा पायदळी तुडू लागला. खरंच तू होतास निस्वार्थी, बघा, खरंच तू होतास निस्वार्थी दुनियेचा राजा. खरंच तू होता निस्वार्थी दुनियेचा राजा. पण का बदलतो आपण माणसं? विचार कसे बदलतात आपले? त्याला कारण काय? पण तूही आजूबाजूच्या परिस्थितीचा गुलाम झाला. आता बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कशी परिस्थिती आहे. माणसाच्या मनामध्ये कसे द्वेष भरलेल्या ठिकाणी जातात आणि तुम्हाला कसं गुलाम बनवलं जातं. आणि म्हणजे पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्याचा कुणीतरी सांगतं आणि तो आपण ऐकतो, म्हणजे आपण काय करतो? गुलाम बनतो. लक्षात ठेवा, आपण काय होतो? गुलाम बनतो. पण तूही आजूबाजूच्या परिस्थितीचा गुलाम झाला. कशासाठी? दुसऱ्याला गुलाम करण्यासाठी. बघा, तुम्ही काय करताय? पण तूही आजूबाजूच्या परिस्थितीचा गुलाम झाला दुसऱ्याला गुलाम करण्यासाठी. तथास्तु. माझी कविता या ठिकाणी संपते. आजूबाजूच्या परिस्थितीचा जो काही इन्फ्लुएन्स असतो ना, तो कसा या ठिकाणी तुमच्या आमच्यावर या ठिकाणी पडतो मी लक्षामध्ये या ठिकाणी येतो. आणि जाता जाता खरं तर मला करडे सरांनी फार बोलणं म्हणजे